हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज आहे रामनवमी आणि रामनवमीसाठी तुम्ही संध्याकाळी काहीतरी मस्त असं गोडाधोडाचं बनवणार असाल, त्यासाठी अगदी इन्स्टंट अशी रेसिपी आपण घेऊन आलेलो आहोत। आज ना आपण फक्त 3 पदार्थ वापरून पनीरची खीर बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 मोठा कप इतकं दूध घेतलेलं आहे। दुधाला छान अशी उकळी येते तोपर्यंत आपण इथे पनीर किसून घेऊयात। साधारणतः वाटीभर इतका पनीर बनेल इतका पनीर आपण घेतलेला आहे। हा पनीर आता आपल्याला किसून घ्यायचा आहे। इथे दुधाला अगदी मस्त अशी उकळी आलेली आहे। आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। फक्त तापवलेलंच दूध आहे, आपण हे फक्त गरम करून घेतोय एक छान उकळी येईपर्यंत। जास्त घट्ट आपल्याला हे दूध करून नाही घ्यायचं, अगदी थोडंसं 5-1 मिनिटापुरतच आपण हे मस्त असं घट्ट करून घेणार आहोत। छान अशी उकळी आली की त्यात आता हे पनीर टाकूया। किसलेलं पनीर आहे, साधारणतः वाटीभर इतकं हे पनीर असेल, आपण ते यामध्ये टाकतोय आणि आता 3-4 मिनिटांसाठी आपल्याला हे पनीर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मिल्क मेड टाकणार आहोत। साधारणतः अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त इतकं मिल्क मेड आपण यामध्ये टाकायचं आहे। तुम्हाला जर खीर थोडीशी गोड हवी असेल तर तुम्ही अजून थोडंसं मिल्क मेड ॲड करू शकता। फक्त 1-2 मिनिट हे मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला एक छान असा बॉईल येऊन द्यायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इन्स्टंट फक्त 5 ते 10 मिनिटात बनणारी पनीरची खीर बनून तयार आहे। फक्त 3 पदार्थ वापरून आपण ही खीर बनवलेली आहे। वरून थोडीशी वेलची पावडर टाकूयात, थोडंसं मिक्स करून घेऊयात। गार्निशिंगसाठी यावरती तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता किंवा माझ्याकडे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या, तिथली एक पाकळी मस्त अशी चुरून आपण वर टाकलेली आहे। दिसायला सुद्धा छान दिसते आणि खाताना सुद्धा एकदम मस्त लागतं। नैवेद्यासाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे। ही खीर ना थंडगार खायला अगदी मजा येते गरम गरम पेक्षा। इन्स्टंट अशी पनीरची खीर आहे, कमी पदार्थात आपण ही बनवलेली आहे। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने ही खीर बनते, खायला सुद्धा तितकीच अप्रतिम लागते। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।